ऊपर तहसीलदार ने दिए उत्तन की अवैध दरगाह को तोड़ने के आदेश। आप समाचार विस्तार से। भायंदर पश्चिम के उत्तन परिसर में मौजूद अवैध बालेपीर शाह दरगाह के खिलाफ भाजपा के पूर्व जिला अध्यक्ष रवि व्यास ने शासन प्रशासन से त्वरित कार्रवाई करने की मांग की थी। रवि व्यास की माने तो मैंग्रोज का कत्ल कर अवैध बालेपीर शाह दरगाह का निर्माण किया गया है। इसके साथ ही अवैध बालेपीर शाह दरगाह सहित उत्तन परिसर में देश विरोधी गतिविधियां भी चल रही हैं। इसलिए देश हित को ध्यान में रखकर मैंने शासन प्रशासन से इस मामले में कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की थी। मेरी शिकायत पर तहसीलदार ने गंभीरता से संज्ञान लेते हुए अवैध बालेपीर शाह दरगाह को तोड़ने का आदेश जारी किए हैं। मुझे पूरा विश्वास है कि जल्द ही मीरा भायंदर महानगर पालिका अपर तहसीलदार के आदेश का पालन करते हुए अवैध बालेपीर शाह दरगाह को तोड़कर देश विरोधी चलने वाली गतिविधियों पर लगाम लगाएगी। बाईट रवि व्यास, भाजपा नेता। आदेश आलेले काय प्रकरण होता, काय बोलणार तुम्ही याबद्दल? मागचे बरेच दिवसापासून आमचा एक फॉलोअप आहे की उत्तनचा येथे एक अनधिकृत दर्गा तिवऱ्यांच्या झाडाचा कत्तल करून सरकारी भूमीवर कब्जा करून बांधलेली आहे आणि इंटेलिजन्स आणि गोपनीय विभागाने पण अशी माहिती दिलेली होती की या दर्गाला टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज म्हणून पण भविष्यात उपयोग होऊ शकते। म्हणून आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनाने याची तक्रार केली होती की हा जो सरकारी भूखंडावरती जे एन्क्रोचमेंट आहे त्याला त्वरित काढा। म्हणून आता माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाने माननीय तहसीलदार साहेबांनी कालच एक डिमोलेशनचा नोटीस इश्यू केलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की लवकरच ते तुम्ही स्वतःच्या खर्चाने ते डिमोलेशन करा। आणि आमची मागणी अशी आहे की ते आता ते नोटीसेस बरेच झाले आहे पण आता प्रत्यक्ष कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे। यापूर्वी उत्तन पोलिसने 8 म्यानमारच्या नागरिकांनाही तिथून अरेस्ट केलं होतं। तुम्हाला काय वाटतं हे पूर्ण जे उत्तन परिसर आहे काहीतरी एक देशाच्या विरोधात काय कारवाई चालू आहे का? ऍक्च्युअली तिथे एक वेल प्लॅन्ड म्हणून रोहिंग्या मुसलमान, बांगलादेशी मुसलमान या सगळ्या लोकांची बस्ती स्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सगळ्यांचे खोटे दस्तावेज तयार करण्यात येत आहे आणि उत्तन पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर पण दाखल झालेली आहे। याची सखोल चौकशी व्हावी त्यासाठी सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे।